जेवायला रेस्टॉरंटमध्ये पोचल्यावर आयशा खुर्चीवर बसून तिचे पाय हलवत होती आणि पुस्तक वाचत होती. साक्षीने तिच्याकडे पाहत विचारलं, तुझी आई कुठे आहे? तुला इथे एकटी बघून तिला आनंद होणार नाही. आयशाने पुस्तकावरून नजर वर केली आणि म्हणाली, काकू, तुम्हाला काका माझ्याशी नीट वागत आहेत म्हणून त्रास होतोय का? मग मी निघते. तुम्हाला माझं इथे बसणं आवडत नाही असं दिसतं. हे ऐकून साक्षी गोंधळली. तिने रुद्रकडे पाहिलं. रुद्र लगेच म्हणाला, नाही नाही, ती फक्त काळजी करत होती. असं का वाटलं तुला? साक्षीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. आयशा पुन्हा म्हणाली, काकू, तुम्हाला खरंच राग आलाय का? मग मी असं का म्हणू नये? नाही, मला राग नाही आलाय, साक्षी घाईघाईने म्हणाली. आयशाने ओठ चावले आणि रुद्रकडे वळून म्हणाली, काका, मी त्रासदायक आहे का? माझ्या वडिलांना मी आवडत नाही आणि हिला साक्षीला पण नाही. रुद्रचं मन कसतरी झालं. तो प्रेमाने म्हणाला, नाही ग, अजिबात नाही. काकांना तू खूप गोड वाटतेस. तुझे वडील मूर्ख आहेत म्हणून तुला नापसंत करतात. त्यात तुझा काही दोष नाही. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. साक्षीच्या डोळ्यात राग उफाळून आला. रुद्र हसत विचारतो, तुला वाचता येतं? अगदी सोपं आहे वाचणं, आयशाने शांतपणे उत्तर दिलं. रुद्र हसून म्हणाला, पण मेनू स्पॅनिशमध्ये आहे. आयशा पटकन बोलली, स्पॅनिश पण सोपंच आहे. असं कोणी आहे का ज्याला हे नाही येत? काकू, तुम्हाला नाही येत ना? मग तुम्ही खरंच वाईट आहात. साक्षीचा चेहरा उतरला. खरंच तिला स्पॅनिश येत नव्हतं. रुद्र मात्र हसला. थोड्या वेळाने जेवण झालं. आयशा तोंडाला चव घेत होती, पण अचानक म्हणाली, काका, मला पाणी हवंय. ठीक आहे, मी घेऊन येतो, असं म्हणत रुद्र स्वतः उठून पाणी आणायला गेला. साक्षीने त्याला जाताना बघितलं आणि मग आयशाकडे वळून विचारलं, अगं, तुझी आई कोण आहे? तिने तुला रुद्रला भेटायला पाठवलं का? आयशाने कपाळावर आड्या आणल्या. असं का विचारताय? मी फक्त वाट चुकले आणि एक दयाळू काका भेटले म्हणून आले. तुमचं मन मात्र नेहमी काळं विचार करतं. साक्षी तावातावाने म्हणाली, लहान ग, मी मोठी आहे. तुला अजून कळत नाहीत. असे डाव मला माहीत आहेत. नक्की तुझा काही डाव आहे. आयशा खवचटपणे म्हणाली, काका पण मोठे आहेत, पण ते हुशार आहेत. त्यांना तुमच्यासारखे वाईट विचार येत नाहीत. तुमचं मनच काळं आहे. तू छोटी मुलगी. साक्षीला शब्द सुचले नाहीत. अचानक आयशाने हात वर करून ओरडली, काका, हिने मला घाबरवलं. साक्षीचा चेहरा कालवणला, पण रुद्र परत त्याच्यात ती गोड चेहऱ्याने म्हणाली, मी तिला घाबरवलं नाही. मला वाटलं हिला मी आवडत नाही. मी निघते. तुम्ही दोघं जेवा. रुद्रने दोघांकडे बघितलं आणि दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात आयशाने म्हणाली, काका, मला खोटं लावू नका. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. काय? आयशाने फोन काढला आणि पुढच्या क्षणी त्यातून आवाज आला, लहानगी, तुझी आई कोण आहे? तिने तुला रुद्रला भेटायला पाठवलं का? साक्षीचा चेहरा लगेचच पांढरा फडक पडला. ही मुलगी खरंच सगळं रेकॉर्ड करते. रेकॉर्डिंग ऐकून रुद्राने साक्षीकडे आश्चर्याने पाहिलं. आत्तापर्यंत आयशाशी गोड बोलणारी साक्षी प्रत्यक्षात किती कठोर वागत होती हे त्याच्या कानावर पडलं. लाजेने साक्षीचा चेहरा लाल झाला. ती अडखळत म्हणाली, तुला असं रेकॉर्ड करायची कल्पना कशी आली? आयशाने डोके वर केलं. आई म्हणते, बाहेर खूप वाईट माणसं असतात. जेव्हा ते वाईट बोलतात तेव्हा रेकॉर्ड करायला पाहिजे, नाहीतर ते मान्य करत नाहीत. साक्षीचा चेहरा आणखी वाईट झाला. रुद्रचंही मन कठोर झालं. तो थंडपणे म्हणाला, साक्षी, उशीर झालाय. माधव तुला घरी सोडतो. मी या मुलीला घरी सोडतो. रुद्र. साक्षीचं मन खिन्न झालं, पण त्याचा ठाम चेहरा पाहून तिने काही न बोलता निघावं लागलं. आयशा हसत जेवण संपवलं. रुद्र म्हणाला, चल, मी तुला तुझ्या आईकडे सोडतो. आयशा डोळे मिचकावत म्हणाली, ठीक आहे काका, पण मी तुमच्या मैत्रिणीचा आवाज रेकॉर्ड केला. तुम्हाला राग नाही ना? रुद्रने डोकं हलवलं. तुझी आई बरोबर आहे. मुलींनी स्वतःचं रक्षण करायला शिकायला पाहिजे. हे चांगलं आहे. आयशा अभिमानाने हसली. नक्कीच. रुद्रने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला. आयशा विचारते, का? उसासा टाकला काका? तो शांतपणे म्हणाला,
काकालाही एक मुलगी आहे. जर ती तुझ्यासारखी समजूतदार हुशार असती तर किती बरं झालं असतं. आयशा डोळे चमकावत म्हणाली, अरे ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण मी एकमेव आहे. हे ऐकून रुद्र हसला. थोड्या वेळाने त्याने तिला एका सोसायटीच्या गेटपाशी सोडलं. आयशा म्हणाली, मी इथे राहते. बाय काका. तुझ्या आईची वाट बघत नाहीस? रुद्रने विचारलं. नाही, मी स्वतः जाऊ शकते, असं म्हणून ती आत पळाली. रुद्र बराच वेळ तिच्याकडे बघत उभा राहिला. तेवढ्यात माधव आला. साहेब, लहानग्या सरांना घरी पोहोचवलं. ठीक आहे, चल परत. माधव थोडा धजत म्हणाला, तुम्ही या मुलीशी खूपच प्रेमाने वागताय. रुद्र शांतपणे म्हणाला, जर आयशाही हिच्यासारखी हुशार असती तर. पण तोच थांबला आणि स्वतःलाच रोखलं. चल जाऊया. आयशा मात्र आनंदी होती, कारण तिने मुद्दाम रुद्र आणि साक्षीमध्ये वाद पेरला होता. आईला कोणी दुःख दिलं तर ती पण त्यांना शांत बसू देणार नव्हती. त्याचवेळी काव्या गव्हाणे कुटुंबात पोहोचली. दार उघडताच बाबा दिसला. तो उपहासाने म्हणाला, तुला परत यायचं तरी आठवलं? काव्याने घराकडे पाहिलं. हेच ते घर जिथे तिच्या अनेक आठवणी दडल्या होत्या. आज मात्र सगळं ओसाड जुनं वाटत होतं. बहुतेक गव्हाणे कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती. दुरुस्तीही केली नव्हती. तिने आवाज दाबत विचारलं, आजी कुठे आहे? बाबा रागाने म्हणाला, तुला विचारायची लाज तरी कशी वाटली? तू परत आल्यावरही आजीला भेटली नाहीस. बिचाऱ्या आजीचं निधन झालं आणि तू दिसलीही सही नाहीस. तू खूपच अपयशी आहेस आणि तुझं ते नाजायज मूल. काव्याचा चेहरा काळवंडला. ती कठोर स्वरात म्हणाली, आयशा नाजायज मूल नाही. आपले शब्द परत घ्या. बाबा तिच्या तीव्र आवाजाने दचकला. काव्या आत धावली. आजीची चिरंजीव मूर्ती कुठे आहे? ती कशी केली? कुठे दफन केली? कसला रागावलास? बाबा ओरडला. काव्याने थंड नजरेने मागे वळून म्हटलं, मला लगेच नाही. बाबा तिच्या नजरेने हादरला. ही काव्या इतकी बदलली कशी? तो नकळत दिशेकडे बोट दाखवतो. काव्या तिकडे धावत जाते. आजीच्या फोटोसमोर उभी राहिल्यावर तिच्या डोळ्यातून पाणी आलं. बाबा अजूनही मागे उभे होता. तो म्हणाला, तुझ्या आजीने एक पेटी ठेवली, त्यात एक किल्ली आहे. तुला माहीत आहे का ती कशासाठी आहे? काव्याचे डोळे चमकले. याचं कारणासाठी त्यांनी तिला बोलावलं होतं का? काव्याने मागे वळून थंड आवाजात म्हटलं, मला काय माहिती त्या किल्लीचं काय? जर तुझ्याकडे असेल तर मला दे. बाबाने उत्तर दिलं, नक्कीच ती सुरक्षित ठेवलेली आहे. ती तुझ्या आजीची शेवटची निशाणी असू शकते, म्हणून जपली पाहिजे. पण खरं सांग, तुला खरंच माहीत नाही का त्यात काय आहे? तुझी आजी तुला खूप मानायची. तिने काहीच सांगितलं नाही. काव्याचा चेहरा संतापाने लाल झाला. आज आजी गेल्याचा 7वा दिवस आहे आणि तुला फक्त वारस हक्काचं भानगडीत स्वारस्य आहे. मी विचारलं की ती कशी मेली, तर तू उत्तरही दिलं नाहीस. यात काहीतरी गडबड आहे का? क्षणभर बाबांचा चेहरा बदलला, पण लगेच तो ओरडला, काव्या, मी तुला इथे चौकशी करण्यासाठी बोलवलं नाही. तू बाहेर नाचत फिरतेस, मुलासकट परत आलीस, तरीही गव्हाणे घरानं तुला परत स्वीकारते. हेच मोठं आहे. उलट तू माझ्यावर प्रश्न विचारतेस. काव्याने हसत नाक मुरडलं. मी मुलगी आणली, यात मला लाज नाही. शेजारी काय म्हणतील याचं मला काही देणं घेणं नाही. ती दाराकडे निघाली. तू सांगत नाहीस, मग मी स्वतः शोधून काढेन. घरातला किंवा रुग्णालयातला कोणीतरी खरं सांगेल. सत्य बाहेर आलंच पाहिजे. बाबा संतापला. तिच्या मागे धावत गेला. जर बाहेर चौकशी करायला गेलीस तर तुला पश्चाताप करायला लावेल. तुला माहीत आहे का, कामिनी आता रायाशी लग्न करून बसली आहे. त्याच्याशी उलटून बोलण्याची तुझी औकात नाही. त्याला हवं तर तुला परत ओढून आणून जमिनीस लागायला लावू शकतो. तो राकेशसारखा नाही. राया कायदेशीर व बेकायदेशीर असे दोन्ही जगात दबदबा असलेलं नाव. सगळ्यांनी त्याला घाबरलं पाहिजे. काव्याने थंड हसू केलं. म्हणजे तू मला धमकावतोयस बाबा? बाबाने डोळे बारीक केले. हो तर? बाप मुलीला धमकावू शकत नाही का? काव्याने नजरेत नजर घातली. मग मला काय करायचं? तो म्हणाला, सोपं आहे. ते किल्लीचं रहस्य शोधून काढ. त्याच्या मनात विचार आला, ती घाबरते, हाच मला हवेचा क्षण. काव्याने थंड नाक मुरडलं आणि दाराकडे सरसावली. तू झजावलीस. बाबा घाबरला आणि मागे धावला. पण त्याच वेळी दारातून एक उंच उठावदार व्यक्ती आत आला. काय झालं काव्या? इतका वेळ का लागला? काही गडबड झाली का? बाबा आश्चर्याने बघू लागला. तो माणूस सोनेरी झाक असलेल्या केसांनी बिनधास्त अंधारात दिसत होता. बाबा ओरडला, कोण आहेस तू? तोच का तो पांढरा चेहरा ज्याच्यासोबत ती बाहेर फिरते?
काव्या, तुझ्या नादाला लागून माझे डोळे उघडले. पांढरा चेहरा, हा हा हा. चैतन्य हसून दुमदुमला. तेवढ्यात कामिनी धावत आत आली, चेहऱ्यावर घाबरट भाव. बाबा, कामिनी, अगदी वेळेवर आलीस. राया कुठे आहे? काव्या ऐकत नाही. त्याला बोलाव, मग तिला कळेल सत्ता आणि ताकद म्हणजे काय. काव्याने कटाक्ष टाकत हसत म्हटलं, बाबा, दुपारी काही जास्त प्यायलास का? असं बडबडतोयस? विश्वास बसत नाही का? कामिनीचा चेहरा हिरवट झाला. बाबा थांबा, हा माणूस सुभेदार कुटुंबाचा तरुण वारस आहे. सुभेदार कुटुंब? कुठलं सुभेदार कुटुंब? बातम्या नाही पाहिल्यात का? सध्या सगळीकडे गाजते सुभेदार ग्रुपचं सुभेदार कुटुंब. बाबा हादरला. त्यांनी लगेच मोबाईलवर बातम्या पाहिल्या. खरंच इंटरनेटवर धुमाकूळ होता. सुभेदार घराण्याचा खूप प्रसिद्ध प्लेबॉय चैतन्य परतला आणि त्याची मैत्रीण म्हणजे काव्या. कामिनीचा जीव कालवंडला. काव्याने एवढा मोठा वारस का गाठला, त्यातही ती एका मुलीसकट. बाबांचे हात थरथरले. हे तरुण साहेब असल्याचं मला आधीच सांगायचं होतं. मीच चुकीचं वागलो. चैतन्याने डोळ्यात राग आणला. मला कोणत्याही स्वागताची गरज नाही. काव्या, तुला इथे त्रास होत असेल तर माझ्यासोबत चल. मला कुणालाही तुला दुखावताना पाहायचं नाही. काव्याने मान डोलावली. चल. बाबा आणि कामिनीचे चेहरे उतरले. त्यांनी नाहक सुभेदार घराण्याचा वारस दुखावला होता. दोघं बाहेर पडले. रस्त्यात काव्याने हळूच म्हटलं, चैतन्य, मला आजीच्या मृत्यूचं काहीतरी संशयास्पद वाटते. खरंच? पण ती 80च्या पुढे होती. हो, पण मी तिच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. ती ठीक होती. अचानक ती गेली आणि बाबांनी सांगितलं तिने एक किल्ली ठेवली आहे. खूप विचित्र वाटते. चैतन्याने हनुवटीला हात लावला. ठीक आहे, आपण चौकशी करू. तेव्हा काव्याला आठवलं, सगळीकडे आपल्या दोघांच्या बातम्या. कशात काय? चैतन्याने खांदे उडवले. त्या दिवशी आपण जेवायला गेलो होतो. कुणीतरी फोटो काढला. मी परत आल्यावर तो ऑनलाईन गेला. माझा हेतू नव्हता. पण काव्या, आता काय करायचं? काव्याने मोबाईलवरील न्यूज बघून डोळे मिचकावले. काही हरकत नाही. आपण आधीच तुझ्या घरी तुझी मैत्रीण असल्याचं नाटक करायचं ठरवलं होतं. आता ते खरं वाटेल. चैतन्याने तिच्या कपाळावर टपली मारली. जर हवं तर मी आयुष्यभर जबाबदारी घ्यायला तयार आहे. काव्याने हसत उत्तर दिलं, नको, मी तुला परवडणार नाही. गायकवाड ग्रुपमध्ये रुद्र आपल्या ऑफिसमध्ये शिरताच बाहेर कर्मचाऱ्यांचे कुजबुज ऐकू आले. सुभेदार घराण्याचा तरुण वारस खरंच नशीबवान आहे. त्याची मैत्रीण तर सुंदर दिसते. कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. हो, खूप ईर्ष्या वाटते. अरे पण तो तर प्लेबॉय आहे. त्याचे कितीतरी मैत्रिणी असतील. काय मत्सर करायचा. इतक्यात रुद्र पुढे आला. सगळ्यांचे जीव घाबरले. गायकवाड, अध्यक्ष गायकवाड, आम्ही फक्त बोलत होतो. लगेच कामाला लागतो. पण ते पाहतात तर काय, रुद्रचा कटाक्ष मोबाईलवरील त्या बातमीवर खिळला होता. वरती मोठा फोटो, चैतन्य आणि काव्या